श्री स्वामी समर्थ. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न आणि हे खाण्यामुळे त्या व्यक्तीचे दोष, पाप आणि नकारात्मक ऊर्जा अन्नावाटे आपल्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक हानी होते. भ्रष्ट मार्गाने कमवलेला पैसा, पितृदोष असलेले घर किंवा अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम करू शकते. परान्नामुळे समोरच्या व्यक्तीची नकारात्मक दोष आपल्याकडे येतात. धार्मिक मान्यतेनुसार परान्न खाल्ल्यास आपले संचित पुण्य त्या व्यक्तीला जाते. अन्नाचा परिणाम मनावर होतो. जर अन्न शुद्ध नसेल किंवा अनितीचे असेल तर आपली बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. परान्न का घेऊ नये? बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असे खूप दिवस चालले. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा. एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरी गेले. पाहुणचार घेतला, भोजन केलं, खिरीचा आस्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा, ऊन कमी झालं की जा. साधू महाराजांनी ते ऐकलं. ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडलं ठेवली होती. साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला. त्यांना नोटांची चाहूल लागली. इतक्या बंडलांपैकी 2-4 बंडलं धुळीत घातली तर काय फरक पडणार आहे? व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही. असा विचार करून त्यांनी 3-4 बंडलं धुळीत घातली. संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत. व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील? व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली. इतक्यात साधू महाराज तेथे पोचले. आपल्या झोळीतून नोटांची बंडलं काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, नोकरांना मार नको देऊ, मी पैसे घेऊन गेलो होतो. व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल? इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल. साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते. साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशासाठी बनवली होती? व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली. साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली. सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जाग्यावर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव मला झाली. माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो. म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार. श्री स्वामी समर्थ.